पुनरावृत्ती झालेली आहे। चिंतने आपल्याला फार मोठं दिलं की जे आतापर्यंत कुणीही दिलेलं नव्हतं। चिंतने असं देते आहे की जे खऱ्या अर्थाने जीवनामृत आहे। आपण ज्या विचाराने चालतो त्या विचारात खरी भर टाकत असते दर वर्षाला महाचिंतनी। आणि म्हणून या महाचिंतनीचा आजचा हा 23वा कार्यक्रम द्वारकेला संपन्न होतो आहे। आणि या कार्यक्रमाला या द्वितीय सत्राला येथे प्रथम व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत पूजनीय श्री गोपाल मुनी पंजाबी, जे दत्त कथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत। करावा आपल्याला विनंती करतो आहे। हृदय निगम सारम धीर दौर्दंड शौरम अधर्म मृतधारम नेत्रतापापहारम स्मरतितमभिवन्दे चक्रपाणि सुगौरम स्मरतितमभिवन्दे चक्रपाणि सुगौरम। श्री चक्रपाणि महाराज की जय। महाचिंतनी 2020 आज इथल्या पवित्र प्रभूंच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आपल्या सर्वांच्या धर्मरूप जीवनामध्ये अगदी शेवटपर्यंत याची सातत्याने आठवण राहील अशा पद्धतीचा हा महाचिंतनीचा महाअवसर या पवित्र क्षेत्री या कार्याला आजपासून सुरुवात झालेली आहे। या महाचिंतनीचे अध्यक्ष सेलू निवासी आचार्य प्रवर आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय श्री बाबाजी, ज्यांनी उद्घाटन करून दिलेलं आहे असे श्री क्षेत्र फलटण निवासी कवीश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर प्रातस्मरणीय श्री बाबाजी, जे महानुभाव पंथामध्ये ज्यांचे सातत्याने अगदी अभ्यासपूर्ण व्याख्यान चालत असतात असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय शमशेरपूर निवासी श्री बाबाजी, सदा सर्वदा या चिंतनीच्या परिवारामध्ये समरस होणारे मकर धोकडा निवासी आचार्य प्रवर प्रातस्मरणीय बाबाजी, खऱ्या अर्थाने तुमचा आणि आमच्या या धर्मरूप जीवनाला ज्यांनी एक महत्वाचा आधार दिलेला आहे असे चिंतनीचे जनक आचार्य श्री बाबाजी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महानुभाव पंथातील धर्म प्रचाराच्या दृष्टीने ज्यांचं अत्यंत महत्वाचं कार्य आहे असे सर्वच वंदनीय श्रद्धेय आचार्यगण। आणि त्यापेक्षा मला आज असं वाटतं की सर्व या चिंतनी परिवारातील अत्यंत महत्वाचे असलेले घटक आपण सर्वजण खूप लांबून केवळ चिंतनीच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहात। बाबांची आज्ञा होती की तुला बोलावं लागेल आणि बाबांना नाही म्हटलेलं जमत नाही, कारण बाबांचं जीवनच अशा पद्धतीने आहे की एकदा का कुठला विचार जर मनामध्ये जर स्फुरला, जोपर्यंत तो शेवटाला नेत नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही। आणि म्हणून आपण बघितलं की महानुभाव पंथामध्ये आजपर्यंत अनेक मोठमोठे कार्यक्रम झाले
परंतु हजारो मैल दूर असलेल्या कार्यक्रमाला आजपर्यंत कुठलीही स्पेशल ट्रेन गेली नव्हती. बाबांना असं वाटलं की नाही, आपण सर्वांना ट्रेनने न्यायचं. खूप किचकट प्रक्रिया होती, अवघड होती. सर्व आव्हान बाबांनी स्वीकारले आणि शेवटी बाबांनी ती ट्रेन काढलीच. आपण सर्वजण गोवर्धनला त्या सुखानंदाचा अनुभव आपण घेतलेला आहे. आज आपण सर्वजण अत्यंत भाग्यवान आहोत. करुणामय असलेल्या अखिल विश्व ज्यांना वंदन करतं अशा श्रीकृष्ण महाराजांच्या, श्री चक्रपाणी महाराजांच्या आणि श्री गोविंद प्रभू महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेल्या या पवित्र अशा काशीमध्ये म्हणजे द्वारकेमध्ये आपण आहोत. खरं तर द्वारकेकडे बघत असताना मी द्वारकेला एक वेगळ्या दृष्टीने पाहतो. आपली सर्वांची श्रद्धा त्या द्वारकेच्या मातेशी, त्या भूमीशी निगडीत आहे. पण द्वारकेकडे बघत असताना मी या दृष्टीने पाहतो, श्रीकृष्ण महाराजांच्या कर्तृत्वाची साक्ष म्हणजे द्वारका आहे. जी श्रीकृष्ण महाराजांनी शून्यातून निर्माण केली, तिचं अस्तित्व वाढवलं आणि शेवटी आताच सूत्रसंचालन करत असताना अंजनगावकर सरांनी आपल्याला सांगितलं की जेव्हा त्या अवताराला आपलं अवतार कार्य संपवायचं आहे, त्याच वेळेला जे शून्यातून त्यांनी विश्व साकारलं ते पुन्हा त्यांनी शून्य तिथं करून ठेवलं. आपण द्वारकेमध्ये येतो आणि द्वारकेमध्ये आल्यानंतर या पवित्र भूमीकडे आपण एक वेगळ्या दृष्टीने पाहतो, वेगळ्या आस्थेने पाहतो, वेगळ्या श्रद्धेने पाहतो. सकाळी विषय असा निघाला की आपण इथून जात असताना काय घेऊन जाणार आहात. भागवताचार्य आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय शिर्डी बाबांनी आपल्याशी संवाद साधला आणि खरोखरच हा एक महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही हजारो किलोमीटर इथपर्यंत येऊन पोहोचलात. तुमचा प्रवास काही सुखाचा नव्हता. प्रवासामध्ये तुम्हाला अनेक अडथळे आले. त्या सगळ्या अडथळ्यांवर तुम्ही मात करून इथपर्यंत पोहोचलात. आजचा आपला हा पहिला दिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. उद्याचाही आपला दिवस अत्यंत अशाच आनंदाने संपन्न होणार आहे. परंतु इथून जेव्हा आपण वापस जाणार त्यावेळेला आपण द्वारकेकडून काय घेऊन जाणार. बाबांनी आपल्याला सांगितलं की इथं आपल्याला सोडायचं आहे. जे नकोसं आहे ते आपल्याला सोडायचं आहे. परंतु जात असताना आपल्याला एक अशा प्रकारची एक वैचारिक म्हणूयात किंवा अशा प्रकारची एक ऊर्जा आपण या ठिकाणी घेऊन जायची आहे की जी आपल्या जीवनामध्ये सतत आपल्याला कामी आली पाहिजे, जिचा आपल्याला सततपणे मार्गदर्शन लाभलं पाहिजे. श्रीकृष्ण महाराजांकडे बघत असताना त्यांच्या कर्तृत्वाची असलेली ही साक्ष म्हणजे ही द्वारका नगरी. श्रीकृष्ण महाराजांकडे बघत असताना श्रीकृष्ण महाराजांचा जन्मच अशा ठिकाणी होतो की जिथं सर्व काही शून्य आहे. आणि जन्मल्यापासून श्रीकृष्ण महाराजांच्या या जीवनामध्ये सातत्याने संकट आहेत. जे आपल्या जीवनामध्ये एवढे संकट नाहीत तेवढे संकट श्रीकृष्ण महाराजांच्या जीवनावर आहेत, त्यांच्या अवतार कार्यामध्ये. परंतु अशाही संकटावर मात करून श्रीकृष्ण महाराजांनी एक असं अस्तित्व निर्माण केलं, एक असं वलय निर्माण केलं की आजही आपण त्या अस्तित्वाची, त्या वलयाची आठवण करत असतो, सातत्याने त्याचं स्मरण करत असतो. जात असताना श्रीकृष्ण महाराज ईश्वर अवतार आहेत आणि म्हणून एका दृष्टीने आपण असा विचार करू की नाही ते ईश्वर अवतार आहेत, त्यांना शक्य आहे. पण या भूमीची महतीच अशा पद्धतीची आहे. श्रीकृष्ण महाराजांकडे जर बघितलं तर स्वकर्तृत्वाची साक्ष त्यांच्याकडे आहे. आणि श्री चक्रपाणी महाराजांकडे बघत असताना श्री चक्रपाणी महाराजांनी आम्हाला आमचं जीवन सुव्यवस्थितपणे जगण्यासाठी जो मूलमंत्र दिला
या दोन्ही अवतारांकडे जर आपण थोडस एक वेगळ्या नजरेने जर बघितलं तर खऱ्या अर्थाने तुमच्या आणि आमच्या या धर्मरूप जीवनामध्ये एक नवीन चैतन्य अगदी सहजरित्याने निर्माण होणार आहे. आज आपण सगळेजण कलियुगाने दिलेलं जे आयुष्य आहे ते आयुष्य आपण सर्वजण जगतोय. जीवन जगत असताना धर्माने जी काही चाकोरी आपल्याला आखून दिलेली आहे त्या पद्धतीने जीवन आपण व्यतीत करण्याचा प्रयत्न करतोय. हे सर्व करत असताना ज्या अवताराची आपण उपासना करतो तो म्हणजे परमेश्वर अवतार. त्या परमेश्वर अवताराची उपासना करत असताना एक उपासना आपली ती झाली की आता आपण सगळेजण मंदिरात गेल्यानंतर मग आपण विडा उसार करणार आहोत, गंधक्षता करणार आहोत, अगरबत्ती आपण दाखवणार आहोत, बाकीचं सगळं आपण तशा पद्धतीने तो विधी करणार आहोत. परंतु परमेश्वराची पूजा करत असताना आणखीन आपल्याला कोणत्या वेगळ्या पद्धतीने परमेश्वराची पूजा करता येईल काय, याही दृष्टीने आपल्याला विचार करता येणं गरजेचं आहे. माझ्यासारखा एखादा द्वारकेमध्ये आला, श्री चक्रपाणी महाराजांचं पाताळ गुंफेमधलं जे स्थान आहे त्या स्थानाजवळ गेला, 50 रुपये त्या विड्यावर ठेवले, तो विडा त्यांनी श्री चक्रपाणी महाराजांना तिथं अर्पण केला. परंतु बाहेर निघाल्यानंतर जर माझ्या मनात जर विचार जर आला की मी 50 रुपयाचा विडावसर श्री चक्रपाणी महाराजांना अर्पण केला, पण नेमकं श्री चक्रपाणी महाराजांना माझ्याकडनं नक्की काय अपेक्षित होतं? विडावसर अपेक्षित होता, मी पेटवलेली अगरबत्ती अपेक्षित होती, मी दुकानातून घेतलेले जे विकत असलेले फुलं ते मी जे समर्पित केले ते त्यांना अपेक्षित होते? आपल्याला विचार करावा लागेल. सकाळच्या सत्रामध्ये भागवताचार्य आमच्या निफाड निवासी बाबांनी अत्यंत काही क्षणापुरता अत्यंत महत्वाचा मुद्दा त्यांनी घेतलेला होता. ते म्हटले की मी कृष्णाशी भांडणार आहे आणि उद्या ते भांडतीलच. अगदी चिंतनीमध्ये चिंतन करण्यासारखा हा अत्यंत असलेला महत्वाचा मुद्दा आहे की नेमकं परमेश्वराला काय आवडेल. तुम्ही श्री चक्रपाणी महाराजांचा विशेष आपल्या देवाऱ्यामध्ये तुम्ही ठेवला आणि मग श्री चक्रपाणी चरित्र असेल किंवा त्या अनुषंगाने नामस्मरण असेल, तुम्ही हे सगळं विधी तुम्ही करताय. पण कधी विचार केलाय की श्री चक्रपाणी महाराजांना नक्की काय तिथं आवडेल? ज्ञानेश्वरीमध्ये एक महत्वाची ओवी आलेली आहे. माऊली असं म्हणतात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होय अपारा तो लागे. अगदी त्या पलीकडे बघत असताना आमच्या महानुभावांच्या सप्त महाकाव्यामध्ये एका ग्रंथामध्ये असलेली एक ओवी ती पण आपल्याला अशा पद्धतीने सांगते, कर्म कुसुमांची लाखोळी व्हावी माझ्या चरणाजवळी, दीपवती उजळावी भले भावरत्नांची. ते म्हटले की परमेश्वराला नक्की कोणती पूजा अपेक्षित आहे? अशी कोणती पूजा आपल्याला करावी लागेल की जी पूजा करत असताना खर्च कोणताच नाही, खिशातून तुमचे कोणतेच पैसे जाणार नाही, बाजारातून एखादं फळ घेऊन यावं अशा पद्धतीनं तुम्हाला कुठलेच कष्ट करायची गरज नाही पडणार, अशी कोणती पूजा आहे? ते म्हणतात की ती पूजा म्हणजे स्वतःचे स्वकर्म. माझ्यासारखा तिथं गेला, विडा अवसर केला आणि मग तो विडा अवसर कॅरी बॅग मध्ये घेऊन गेला. आता विडा अवसर देवाला अर्पण केला, परंतु कॅरी बॅग रिकामी माझ्या हातामध्ये ती मी तिथंच टाकून दिली. तर श्री चक्रपाणी महाराजांना आवडेल का बरं असं? जे श्री चक्रपाणी महाराज या गोमती तीरावर या द्वारका नगरीमध्ये स्वच्छता करतात आणि मी इथं आल्यानंतर जर कचरा जर करत असेल आणि मग नंतर श्री चक्रपाणी महाराजांना किती जरी म्हटलं की चक्रपाणी महाराज हे परमेश्वर अवतारा, मी तुमच्यासाठी अखंडपणे नामस्मरण करेल, 1000 वेळा तुमच्यासाठी मी पारायण करेल, असं कितीही जरी म्हटलं तरी चक्रपाणी महाराज माझ्यावर प्रसन्न होतील का? सगळ्यात महत्वाची गोष्ट की स्वतःचे स्वकर्म. आणि चिंतनीने हे सगळ्यात महत्वाचं कार्य केलं. आज चिंतनीमध्ये जो जो साधक या ठिकाणी उपस्थित आहे ना, त्यांनी स्वतःच्या स्वकर्मांना दुरुस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
त्याला सांगायची गरज नाही, अजिबात सांगायची गरज नाही. सकाळी महिला इथे पारायण करत होत्या आणि पारायण करत असताना आता लोकांना माहिती होतं की आता काही वेळातच कार्यक्रम सुरू होणार. आणि मग इथे सभा मंडपामध्ये कचरा पडलेला होता. दोघं तिघ जण आले, त्यांनी त्याच्याकडे बघितलं, पण त्यांनी विचार केला की कोणीतरी उचलतील, ते निघून गेले. एक वयोवृद्ध असलेले बाबा आले. त्या बाबांनी त्या कचऱ्याकडे बघितलं, त्यांना सांगायची गरज नाही पडली. त्यांनी पटकन तो कचरा उचलला आणि कचरा उचलल्यानंतर त्यांनी तो जेथे टाकायचा बरोबर त्या ठिकाणी तो टाकून दिला. मला आश्चर्य वाटलं. आमचे फलटणचे गोविंदराज बाबा होते माझ्यासोबत आणि मग गोविंदराज बाबांना म्हटलं की चला, म्हटलं आपण त्यांना भेटू. 2-3 जणांनी बघितलं तरी सुद्धा सरळ निघून गेलेत. आणि या बाबांनी मात्र तो कचरा अगदी अलगदपणे उचलला आणि तो बरोबर इथंही कुठे बाहेर टाकला नाही, जिथं टाकायचा बरोबर तिथं टाकला. आणि मग बाबांना विचारलं की बाबा तुम्ही कुठले? म्हणजे मी परभणी जिल्ह्यातला. म्हटलं महाचिंतनीला तुम्ही किती वर्षापासून येतात? म्हणजे 23वे वर्ष माझं महाचिंतनीमध्ये येण्याचं. आज 23 वर्षापासून येतात. स्वतःचे स्वकर्म कशा पद्धतीने ते दुरुस्त करावे हे मात्र त्यांना अगदी सहज रीतीने तिथं कळालेलं आहे. ही सर्वात महत्वाची क्रांती. आजपर्यंत मानव पंथामध्ये संपन्न होणारे जेही कार्यक्रम आहेत ते थोडेसे एक वेगळ्या चाकुरीतले ते कार्यक्रम आहेत. आज एवढा मोठा कार्यक्रम म्हटल्यानंतर मग इथे पंचावताराचा उपार झाला पाहिजे, याच्यानंतर इथली बैठक व्यवस्था थोडीशी जरा बदलल्या गेली पाहिजे. तसं इथं काहीच नाही. इथं जी शिदोरी आपल्याला मिळते ती शिदोरी आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे आणि त्यासोबत कशा पद्धतीने जगलं पाहिजे याचे तत्व शिकवणारी शिदोरी केवळ आपल्याला या महाचिंतनीच्या कार्यक्रमातून ती मिळत असते. आणि म्हणून आपला विषय असा चालू होता की श्री चक्रपाणी महाराजांना किंवा श्रीकृष्ण महाराजांना नक्की काय तिथं आवडेल. श्री चक्रपाणी महाराजांकडे बघत असताना श्री चक्रपाणी महाराजांचं द्वारकेमध्ये वास्तव्य आहे आणि त्या अवताराकडे बघत असताना तो अवतार की फलटण वरून द्वारकेमध्ये तेथे आला, म्हणजे तो अवतार तेथे आलेले आहेत, परमेश्वर अवतार. आणि आल्यानंतर जीवोद्धरणाचा हेतू असेल किंवा जीवांना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दान देण्याचा हेतू असेल, पण त्याच्याही पलीकडे जाऊन जो कोणी श्री चक्रपाणी महाराजांचं नामस्मरण करेल, जो कोणी श्री चक्रपाणी महाराजांना त्यांचं भजन पूजन करेल, त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात ठेवण्यासारखं आहे की तो व्यक्ती स्वच्छता प्रिय असणं गरजेचं आहे. तो स्वच्छता प्रिय जर नसेल तर तो श्री चक्रपाणी महाराजांचा उपासक नाही होऊ शकत, त्यांचा भक्त नाही होऊ शकत. कारण तुम्ही ज्याची उपासना करतात आणि त्यांनी जो वारसा तुम्हाला दिलेला आहे, त्यांनी जे तत्व तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत, त्या तत्वांचं अनुकरण आपल्यामध्ये होणं हे तितकंच गरजेचं आहे. अन्यथा आपण अशी भक्ती करून तिथं उपयोग होणार नाही. आणि म्हणून ते असं म्हणतात की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोष आलागे. परमेश्वराला तोष होतो, परमेश्वराला आनंद होतो, तो या दृष्टीने तो आनंद होतो की जसं परमेश्वराने सांगितलं अगदी तशा पद्धतीने तो भक्त तशा पद्धतीने जर जगत जर असेल, तशा पद्धतीने वर्तन जर करत जर असेल तर तो भक्त परमेश्वराला निश्चितच प्रिय आहे. लीळा चरित्रामध्ये असे अनेक संदर्भ, अनेक दाखले अगदी सहज रीतीने बघायला आपल्याला मिळू शकतात. खर तर ही द्वारका नगरी अत्यंत पवित्र असलेली ही द्वारका नगरी, येथे आपण राहत असताना स्वच्छता प्रिय होणं तितकंच आपल्याला गरजेचं आहे. स्वच्छता फक्त महाचिंतनी पुरती नको, तर स्वच्छता आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा असणं गरजेचं आहे. तुम्ही सर्व जर इथून निघून गेल्यानंतर आपल्या आपल्या घरी तुम्ही जाणार आहात. आता तुम्ही आनंदित आहात, प्रसन्न आहात, एक नवचेतना तुम्हाला निर्माण झालेली आहे. परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या घरी जाणार तेव्हा घरी गेल्यानंतर इथली प्रसन्नता अगदी पुढच्या वर्षापर्यंत का होईना तुम्हाला टिकवता येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून भगवंताला स्वच्छता आवडते. खरंच आपलं घर स्वच्छ आहे का? आत्मचिंतन करावं लागेल. तुमचं घर स्वच्छ आहे? तुम्ही म्हणाल की बाबा असा कसा प्रश्न मला विचारतात, आम्हाला तुम्ही करतात की तुमचं घर स्वच्छ आहे का?
आमचं घर पक्क सिमेंट विटा मातीचं आमचं घर आहे. आमच्या घरामध्ये राजस्थानची मार्बल आम्ही आणली, ती खाली आम्ही लावलेली. आणि तुम्हाला माहिती का, कलर आताच एक नवीन कंपनी निघाली, त्या नवीन कंपनीचा कलर आम्ही सगळा तिथं घरामध्ये लावलेला आहे. आणि तुम्ही म्हणता की तुमचं घर स्वच्छ, आमच्या घरामध्ये एवढसा सुद्धा कचरा नाही. तो कचरा काय करतात? अंतरातला कचरा कधी आपला निघणार? आज परिस्थिती एवढी गंभीर आहे. वर्तमान परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना परिस्थिती एवढी बिकट बनलेली आहे. लोकांचे घर समृद्ध बनले, हो, लोकांचे घर अगदी मजबूत बनलेले आहेत. 100 वर्षापर्यंत सुद्धा त्या घराला धोका नाही, अजिबात धोका नाही त्या घराला. पण लोकांचे मन कुठे मजबूत राहिले? लोकांचे मन तर ढासळल्या गेले, लोकांचे मन तर पूर्णपणे कुमकुमत तिथं झालेले आहेत. आणि म्हणून मजबूत घरामध्ये राहणारे माणसं, पण जेव्हा ते अस्थिरपणे जेव्हा घरामध्ये राहू लागतात ना, मठ मंदिरामध्ये आल्यानंतर बाबा लोकांजवळ ते म्हणू लागतात की बाबा घरामध्ये काहीच खरं नाही, हो, अगदी घरात गेलं की स्मशानासारखं वाटतं, घरामध्ये अजिबात काहीच खरं नाही राहिलं घरामध्ये, असं जेव्हा म्हणू लागतात ना, तेव्हा समजून घ्यावं की तुमच्या घरातला कचरा अजूनही निघालेला नाही, तो अजूनही तसाच आहे. एखादा कचरा पडल्यानंतर हाताने आपण अगदी तो सहजरीतीने बाजूला करू शकू, पण जो अंतर्मनामध्ये साचलेला जो कचरा आहे, तो कचरा आपण कधी काढणार? त्या कचऱ्याला काढणं तुम्हाला, आम्हाला सर्वांना तितकंच गरजेचं आहे. तो कचरा आम्हाला काढावा लागेल. तो कचरा जर काढला जर नसेल तर असू द्या, संपत्ती किती असू द्या, प्रॉपर्टी किती असू द्या, लाख मोलाची संपत्ती तुमच्या जवळ जर असेल, परंतु घरामध्ये जर मनमोकळ्या पद्धतीने एकमेकाकडे जर आपण जर बघत जर नसाल, एकमेकांशी संवाद जर साधत जर नसाल, अस्थिर जर आपण जर बनलेलो जर असलो, तर घरामध्ये ती आत्मशांती, घरामध्ये ती शांती आपल्याला लाभू शकत नाही. आणि म्हणून फक्त स्वच्छता झाडूपुरती मर्यादित नका ठेवू. त्याच्याही पलीकडे घरामध्ये राहणारे 4 डोके, घरामध्ये राहणारे मोजके सदस्य, परंतु या मोजक्या सदस्यांप्रती एकमेकाबद्दल आदराची, एकमेकाबद्दल प्रेमाची भावना असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आम्ही सगळ्यांनी लहानपणी आम्ही एकमेकांबद्दल प्रेम करावं म्हणून आम्ही शिकलो, एकमेकांबद्दल आदर राखावा म्हणून शिकलो, स्नेहभाव ठेवावा म्हणून शिकलो. परंतु रोज सकाळी शाळेमध्ये गेल्यानंतर म्हणत असलेली प्रार्थना, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. अहो, जगाचं सोडा, आपल्या घरात तरी आपण प्रेम निर्माण करू शकतो का? घरात जेव्हा प्रेम निर्माण करू तेव्हा दारात करू, आणि जेव्हा दारात करू तेव्हा कुठे ते जगामध्ये परस्पर परमप्रीती आपली अगदी सहज रीतीने तिथं निर्माण होईल. आणि म्हणून चिंतनीमध्ये आपण उपस्थित होत असताना हे अत्यंत महत्वाचं चिंतन आहे की तुम्हाला तुमचं घर सुद्धा मजबूत करावं लागेल. चिंतनीने फक्त पारमार्थिक फक्त सांधा तुमचा मजबूत नाही केलेला, चिंतनीने तोही विचार केलेला आहे की तुमचं घर समृद्ध झालं पाहिजे. आज तुम्ही जे हतबल होतात, क्षणोक्षणी तुम्ही निस्तेज होऊन जातात, नकारात्मक विचारांचं वादळ सातत्याने तुमच्यामध्ये संचरू लागतं, त्यावेळेला चिंतनी तुम्हाला एक आधार देते. त्यावेळेला तुम्ही ज्या धर्माचे उपासक आहात, त्या धर्माने दिलेले जे शाश्वत नीती मूल्य आहे, ते शाश्वत नीती मूल्य तुम्हाला पुन्हा जागृत करण्याचं काम करतात. आणि सांगतात की माणसा अजिबात डगमगू नको, अजिबात डगमगू नको. तुम्ही सर्वजण दुपारी गेले असाल बेट द्वारकेमध्ये, आणि जात असताना येत असताना हेलखावे खाणारी जी तुमची बोट असेल ती हेलखावे खात होती ना. जे नवीन बसले, अरे बाबा बुडणार तर नाही ना, असे सुद्धा म्हणायचे. एक महिला तर अशी बसली, तिने त्या असं डोक्यावर तो पदर घेऊन ठेवला असाच. म्हटलं काय प्रकार आहे हा नक्की? एकाने तर अगदी म्हणजे असं रुमालाच बांधून घेतला डोळ्याला. म्हटलं का एवढं का बरं? नाही म्हणे, पहिल्यांदाच बसलो म्हणे. ती किती हेल खावे खाऊन राहिली म्हणे, त्या लाटा दिसून राहिल्यात. आणि मग जाईल ना आम्ही जर गेलो तर एवढं आमचं 1000 किलोमीटर आमचं घर, आमचे नातेवाईक इकडं संपावं लागेल, काहीच सापडणार नाही. हेल खावे खाल्ले.
की तुम्ही घाबरतात. हे हेलखावे तुमच्या जीवनामध्ये सुद्धा बसतात आणि मग सातत्याने निराशा पदरामध्ये येते. त्यावेळेला आपल्याला विचार करता आला पाहिजे की ज्या धर्माचे आपण उपासक आहोत, जी तत्वप्रणाली, शाश्वत तत्वप्रणाली आपण आचरणामध्ये आणत आहोत, खरंच त्या तत्वप्रणालीला आपण कधी समजून घेतलं का? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी निरूपण केलेले जे सूत्र आहेत, या सूत्रांमध्ये अगदी अशी प्रचंड एक शक्ती आहे की तिच्याने आपल्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे. एक जगण्याची एक नवीन दिशा आम्हाला तिथं प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून आजही मला आपल्याला सर्वांना अभिमानाने सांगावं असं वाटतं, आज वर्तमान परिस्थितीमध्ये बिकट असलेली ही समस्या, एखादं वृत्तपत्र हातामध्ये घेतल्यानंतर त्या वृत्तपत्राच्या प्रत्येक पानावर, प्रत्येक शब्दामध्ये तुम्हाला फक्त संपलेलं फक्त बघायला मिळतं. यांनी स्वतःला संपवलं, इकडं 2 गाडीचा धडका झाला आणि तिकडं ते संपले. अक्षरशः आपण पाहतो की किती ज्वलंत समस्या आहे. पाऊस पडत नाही म्हणूनही आत्महत्या होतात आणि पाऊस जास्त पडतो म्हणूनही आत्महत्या होतात. परंतु आम्ही इतके भाग्यवान आहोत की ज्याच्या मुखामध्ये परमेश्वराचं नाव आहे, ज्याच्या घरामध्ये, देवाऱ्यामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या श्री चक्रपाणी महाराजांचा पवित्र संबंधित असा विशेष आहे, ज्याच्या हातामध्ये गाठी आहे आणि ज्याच्या मुखामध्ये परमेश्वराचं नाम आहे, तो कधीही आत्महत्येचा विचार करत नाही. आणि म्हणून आम्हाला बघावं लागेल, आम्हाला म्हणजे अभिमानाने आम्हाला या ठिकाणी आपल्याला सांगावं असं लागेल की महानुभाव पंथामधला असा एकही नामधारक नाही. कधी ऐकलं तुम्ही? तो उपदेश होता हो, अत्यंत दृढ चांगला उपदेश होता, पण त्याने आत्महत्या केली, असं कधी तुम्हाला ऐकायला मिळालं? अजिबात नाही. कारण आमच्या धर्माने ती आम्हाला दिलेली अत्यंत महत्वाची शक्ती आहे. तुम्ही विचार करतात की आम्ही या धर्माचे उपासक, आम्ही या परमेश्वराची उपासना करतो, परंतु परमेश्वराने नक्की आमचं काय काम केलं? परमेश्वर काय तुमचं फक्त काम करण्यासाठी आहे का? अरे त्या परमेश्वराने तुमच्यामध्ये नवचैतन्य निर्माण केलं, तुम्हाला जीवन जगण्याची एक नवीन दिशा त्यांनी प्रदान केली. हे काही कमी केलं? आजच्या स्थितीमध्ये तुम्हाला एखादा चांगला सल्ला देणारा तुम्हाला कोणीही तिथं सापडणार नाही. चुकीचा सल्ला देणारे अनेक जण असतील, परंतु चांगला सल्ला देणारा तुम्हाला कोणीही तिथं दिसणार नाही. आणि धर्माने तुम्हाला एक नवीन तुमची उंची अशा पद्धतीने वाढवले, सकारात्मकता निर्माण केली. हे सर्व करत असताना कृतीशील जीवन अत्यंत महत्वाचं आहे. परमेश्वराचे जे जे भक्त आहेत त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष कृती होती, आणि कृती होती म्हणून ते भक्त परमेश्वराला तिथं प्रिय झालेले आहेत, ते परमेश्वराचे आवडते भक्त झालेले आहेत. आणि जर तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही सुद्धा परमेश्वराचे प्रिय भक्त झालो पाहिजेत, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तर एवढं तुम्हाला सांगेल, तुम्ही एखादं पारायण कमी केलं तरी चालेल, आली वेळ तर तुम्ही एखादं गाठी नामस्मरण कमी केलं दिवसाचं तरी चालेल, परंतु परमेश्वराने जो वसा आपल्याला सांगितलेला आहे, परमेश्वराने जी कृती आपल्याला सांगितलेली आहे, त्या कृतीवर आपल्याला परिपूर्ण होणं हे तितकंच गरजेचं आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने आम्ही आमचं जीवन पूर्णपणे कृतीशील पद्धतीने तिथं जीवन जगू शकू, तेव्हाच जगू शकू. स्वच्छता तुम्हाला आम्हाला निर्माण करता येणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणता बाबा घरामध्ये लक्षच नाही लागत हो, एखादं भगवद्गीतेचं पारायण करून देता का? भगवद्गीतेचं पारायण करण्याच्याही आधी हा विचार का आपण करत नाही? का बरं आमच्या घरामध्ये शांतता लाभत नाही? हा कुठला चमत्कार नाही, कुठला चमत्कार नाही. कुठेतरी आपणच कुठेतरी नादुरुस्त असतो, कुठेतरी बिघडलेलो असतो, कुठेतरी आपल्यामध्येच बोलत असताना किंवा व्यवहार करत असताना तो चुकीचा झालेला असतो, आणि म्हणून घरामधलं वातावरण पूर्णपणे दूषित झालेलं असतं. त्या वातावरणाला सुव्यवस्थित जर केलं, त्याची स्वच्छता जर केली, आपलं मन जर स्वच्छ जर केलं, तर खऱ्या अर्थाने तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये कुठलंही संकट निर्माण होणार नाही. आणि म्हणून या पवित्र भूमीमध्ये महाचिंतनेच्या निमित्ताने उपस्थित होत असताना श्रीकृष्ण महाराजांकडे आणि श्री चक्रपाणी महाराजांकडनं हा एक महत्वाचा आदर्श आपल्याला घेता येणं गरजेचं आहे. श्रीकृष्ण भगवंताने शून्यातून द्वारकेची निर्मिती केली, आम्ही मात्र शून्यातून काहीच निर्माण करत नाही. बाबा गाडी घेतली बरं का, 15 लाखाची गाडी घेतली,
ते म्हणतात 15 लाखाचे. हो म्हणे बाबा 15 लाखाचे. का हो एवढी मोठी हिंमत केली? कशाला बाबा काळजी करतात? लोन घेतलंय, 20 लाखाचं लोन घेतलं, 15,000ची गाडी घेतली, 5 लाख शिल्लक ठेवलं, ते करू कुठेतरी खर्च. कधी ऐकलं श्रीकृष्ण महाराजांनी कुठलं लोन काढलं होतं? स्विस बँकेकडनं श्रीकृष्ण महाराजांनी कधी लोन घेतलं होतं? महाभारतामध्ये भागवतामध्ये कुठला उल्लेख आहे? श्रीकृष्ण महाराजांना लोन घेण्याची कुठलीच गरज नव्हती, कोणाकडून कर्ज घेण्याची कुठलीच गरज नव्हती. कारण श्रीकृष्ण महाराजांना आपल्या हातावर त्यांचा विश्वास होता, आपल्या कर्तृत्वावर त्यांचा विश्वास होता. त्यांचा जो निर्धार होता तो निर्धार अत्यंत दृढ अशा प्रकारचा निर्धार होता. आणि म्हणून श्रीकृष्ण महाराजांनी जेही केलं ते पूर्णत्वाला तिथं नेलं. त्या श्रीकृष्ण महाराजांचे आम्ही उपासक. पण एखादा आम्ही निर्णय घेत असताना 17 वेळा विचार करतो, एखादं काम आम्ही 30-35% करतो, नंतर आम्ही अर्धवट तिथं सोडून देतो. असं जर करत असलो तर श्रीकृष्ण महाराजांकडनं आम्ही कोणता आदर्श घेणार? आम्ही कुठलाच आदर्श श्रीकृष्ण महाराजांकडनं तिथे घेऊ शकणार नाही. खरं तर आम्हाला हे बघता येणं गरजेचं आहे. आम्ही आजही बँकेकडून लोन काढतो आणि स्वतःचं घर बांधतो. आणि श्रीकृष्ण महाराजांनी कुठलंही लोन न घेता स्वतःच्या ताकदीने, स्वतःच्या निर्धाराने द्वारका बसवली, पूर्णपणे सोन्याची, जी इतिहासामध्ये पाठीमागं सुद्धा कोणी बनवलेली नव्हती. आणि आज 5,500 वर्ष होऊन गेले, आजही कोणी सोन्याची द्वारका बनवू शकलेलं नाही. श्रीकृष्ण महाराज असं म्हणतात, कर्तृत्व अशा पद्धतीने निर्माण करा की तुम्ही जे कर्तृत्व निर्माण करतात ना, कदाचित तुम्ही कर्तृत्व निर्माण केल्यानंतर तुम्ही संपलात तरी चालेल, परंतु तुमचं कार्य मात्र अजरामर असणं तितकंच गरजेचं आहे. आणि हे अजरामर कार्य आमच्या श्रीकृष्ण महाराजांनी या द्वारका नगरीमध्ये केलेलं आहे. आम्ही येथे उपस्थित होत असताना, आम्ही 3 दिवस येथे राहत असताना श्रीकृष्ण महाराजांकडनं आम्हाला हा आदर्श घ्यावा लागेल. इथून जात असताना तो निर्धार आम्हाला करून घ्यावा लागेल. आजपर्यंत जे झालं ते झालं, पण इथून पुढे मी जात असताना माझ्या घरामध्ये स्वच्छता असणार, माझ्या अंतर्मनामध्ये स्वच्छता असणार. आणि मी जेही जीवन जगण्याचा प्रयत्न करेन, माझ्या जीवनामध्ये जेही मी कर्तृत्व करेन, ते मी स्वतःच्या निर्धाराने करेन, स्वतःच्या प्रयत्नाने करेन. अगदी कुठल्याही गोष्टीवर मी विश्वास ठेवणार नाही. मगाशी मी बघितलं की येत असताना गर्दी एका दुकानावर जास्त होती. कोणत्या दुकानावर होती माहितीये का तुम्हाला? ते दुकान होतं तिथं सगळे ते राशीचे खडे मिळतात ना, त्या दुकानावर सगळी तिथं गर्दी होती. मी म्हटलं का हो या दुकानावर एवढी मोठी गर्दी, तुम्ही कसं काय, तुमच्या हातात तर गाठी दिसते? नाही म्हणे बाबा, इथं 10 रुपयाला तो खडा मिळतो आणि मग आमच्याकडे म्हणे मग ते 1,000 रुपये 2,000 रुपये तिथं मोजावे लागतात. आणि मग ते कसं होणार, त्याच्यापेक्षा घेऊन टाका. इथं त्या राशीच्या खड्यांवर, त्या भविष्यावर तुमचा विश्वास आहे. कधी श्रीकृष्ण महाराजांनी भविष्यावर विश्वास ठेवला? आमचे जे पंचकृष्ण त्यांनी कधी भविष्यावर विश्वास ठेवला? नाही. 2 वर्षांनी सांगितलं कोणीतरी सगळं सुव्यवस्थित होणार आहे. अरे जो भविष्य बघायला आला होता त्याची अशी फजिती करून टाकली आपल्या श्रीकृष्ण महाराजांनी की तो पुन्हा त्यांनी कधी कोणाचं भविष्य बघण्याची हिंमतच केली नसेल, कधीच हिंमत केली नसेल. आणि आपण भविष्यावर एवढा विश्वास ठेवतो. कराग्रे वसती लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुलेत गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. याच्याकडे बघत असताना अर्थ जरी वेगळा असला, मी अर्थ या दृष्टीने पाहतो. असं म्हणतात की तुमच्या हातामध्ये एवढी प्रचंड क्षमता आहे आणि तुम्ही एवढे शौर्यवान आहात, तुम्ही एवढे बलवान आहात. श्रीकृष्ण भगवंत सुद्धा म्हणतात की याला जर उद्धार करायचा असेल तर हा स्वतःचा उद्धारही करून घेऊ शकतो. आणि याला जर स्वतःचं कर्तृत्व जर निर्माण जर करता येत जर नसेल तर हा नरकाला सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला परमेश्वराचा मोक्ष मार्ग प्राप्त सुद्धा तुम्ही प्रयत्न केला तर तुम्ही करू शकता. एवढी प्रचंड क्षमता असताना आम्ही या छोट्या छोट्या असलेल्या या भविष्यावर आम्ही विश्वास ठेवायचा का? म्हणजे आता जर सांगितलं इथं कोणाला 11 वाजता कार्यक्रम संपल्यानंतर तुमचं सगळ्यांचे हात बघितल्या जाणार, भविष्य बघितल्या जाणार, कोणीच म्हणणार नाही बाबा थंडी वाजून राहिली बरं का आणि दिवसभर फिरलो आता खूप झोप येते असं कोणीच म्हणणार नाही. कारण सगळेजण तिथं थांबून राहतील. कारण तेवढा आमचा विश्वास आहे. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता कामा नये.
स्वकर्तृत्वावर आमचा विश्वास असणं गरजेचं आहे. कारण आम्ही ज्यांच्या मार्गदर्शनातून येथे जीवन व्यतीत करत आहोत ते म्हणजे श्री चक्रपाणी महाराज आणि आमचे श्रीकृष्ण महाराज. आणि या दोन्ही अवतारांकडे बघत असताना दोन्ही अवतारांनी कधीही अशा पद्धतीने वर्तन केलं पाहिजे असं आम्हाला कधीही कुठे सांगितलं नाही. आणि म्हणून आपला तो निर्धार पक्का असणं गरजेचं आहे, तो मजबूत असणं गरजेचं आहे. जोचा निर्धार मजबूत आहे, जो स्वतःच्या कर्तृत्व ज्याचे मजबूत आहे, तोच परमेश्वराला अगदी सहज रीतीने प्रसन्न करू शकतो. सहस्त्रार्जुनाला आपण बघितलं असेल, सहस्त्रार्जुन थिट्या हाताचा, आणि मग त्याला कुणीतरी सांगितलं म्हणून तो सह्याद्री पर्वतावर श्री दत्तात्रय प्रभूंकडे आला. आणि श्री दत्तात्रय प्रभूंची सेवा करत असताना काय करावी सेवा, विचार करतो की माझे हे थिटे हात राज्यकारभार चालवण्याच्या पात्रतेचे नाहीत, नव्हे तर माझा राज्याभिषेक सुद्धा होऊ शकत नाही, कारण मी राजपुत्र परिपूर्णपणे नाही होऊ शकत. कारण राज्याभिषेक होण्यासाठी सर्व अवयव त्याचे परिपूर्ण असणं गरजेचं आहे. ते कुठे माझ्याजवळ, ते नाहीत माझ्याकडे. आणि मग आता काय करावं. आणि मग त्यांनी श्री दत्तात्रय प्रभूंची सेवा करत असताना श्री दत्तात्रय प्रभू रोज सकाळी मेरुवाळा तळ्यातून स्नान करून आल्यानंतर त्या शिळा तळावर मोकळा श्री दत्तात्रय प्रभूंचा केश सांभार आणि सूर्याचे कोळे कोळे पडलेले ते किरण आणि त्या उन्हामध्ये श्री दत्तात्रय प्रभू तिथं बसलेले असायचे. आणि सहस्रार्जुन धुपाटे घेऊन त्याच्यावर लाल निखारा, लालबुंद असलेला तो निखारा त्याच्यामध्ये टाकून त्याच्यावर ऊद घालून तो सुगंधित ऊद श्री दत्तात्रय प्रभूंना तिथं तो दाखवायचा. त्यांनी तशा पद्धतीची सेवा करण्याचा प्रारंभ केला. बरेच दिवस झाले सेवा करत होता. सेवा करत असताना त्याच्या मनामध्ये एकच उल्लेख की हे देवा श्री दत्तात्रय प्रभू महाराजा, अनेक उपाय करून थकलो, अनेक उपाय केले, या वैद्याकडे गेलो, त्या मांत्रिकाकडे गेलो, कुठेच जाऊन माझा उपयोग नाही झाला. आता शेवटी फक्त निर्धार तुझा झालेला आहे, फक्त तुझा निर्धार आहे. हे भगवंता, आता मी तुला शरण आलेलो आहे. तुला जशा पद्धतीने आता राहायचंय, जशा पद्धतीने मला ठेवायचंय, मी तशा पद्धतीने इथे राहायला ठीक, आता मी तयार आहे. परिपूर्णपणे अंतःकरणातून, मनातून, पक्क्या निर्धाराने श्री दत्तात्रय प्रभूंच्या सन्निधानामध्ये तो तिथं आलेला होता. तो दत्तात्रय प्रभूंना जणू काही संवाद साधत होता. यह जीवन समर्पिता चरणों में तुम्हारे, तुम्ही मेरे सर्वस्व, तुम्ही प्राण प्यारे. यह जीवन समर्पिता चरणों में तुम्हारे, तुम्ही मेरे सर्वस्व, तुम्ही प्राण प्यारे. तुम्हें छोड़कर नाथ, तुम्हें छोड़कर नाथ, किसे कहूंगा, जहां ले चलोगे वही मैं चलूंगा, जहां ले चलोगे वही मैं चलूंगा. जहां नाथ रख लोगे, जहां नाथ रख लोगे वही मैं रहूंगा, जहां ले चलोगे वही मैं चलूंगा, जहां ले चलोगे वही मैं चलूंगा. हे श्री दत्तात्रय प्रभू महाराजा, तुम्हीच माझे माय बाप आहात. आता तुमच्या आश्रयाने, तुमच्या सन्निधानामध्ये मी येथे आलेलो आहे. आता जगण्याची कुठलीच आस नाही, आता कुठलीच आस नाही. तुझ्यासारखा प्रसन्न वदनम देव मला भेटलेला आहे. बस तुझ्या सन्निधानामध्ये आता शेवटपर्यंत माझं जीवन व्यतीत करावं, फक्त हाच निर्धार. आणि या निर्धाराने मी तुझ्या सन्निधानामध्ये राहतोय. अखंडपणे सेवा चालू आहे. एका दिवशी श्री दत्तात्रय प्रभूंनी सकाळी सकाळी दत्तात्रय प्रभूंचे मेरुवाळा तळ्यामध्ये स्नान झालं.
त्या शिळातळावर श्री दत्तात्रय प्रभू आसनस्थ झाले. तो मोकळा केश सांबार, इकडे लाल बुंद निखारा पेटवलेला आहे. धुपाटणं शोधते, थोडासा ताण देतोय बुद्धीवर की काल कुठे आपण ठेवलं होतं आठवतं का, परंतु सापडत नाही, आठवत नाही कुठे ठेवलं असेल. इथं ठेवलं तिथेही दिसत नाही, नक्की कुठे ठेवलं असेल. काय करावं आता. श्री दत्तात्रय प्रभू येऊन तर बराच वेळ झाला, आता काय करावं. बघा त्याला किती अर्थ होते की तो विचारतो की आता कसं करायचं. श्री दत्तात्रय प्रभू इथून निघून जातील आणि इथून जर निघून जर गेले तर माझ्या सेवेमध्ये खंड पडेल. इतक्या दिवसापासून अखंडपणे मी सेवा करत आलो, परंतु आता मी कशी करू त्यांची, ते धूप मी त्यांना कसा दाखवू. एका घरी मी गेलो, संध्याकाळची वेळ होती. ते म्हटले बाबा 8 वाजतायत, आरती करायची आता. म्हटलं चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. म्हणे बाबा तुम्हाला माहिती आहे का, ती लीळा ऐकली म्हणे सहस्त्रार्जुनाची, तेव्हापासून मी निश्चय करून टाकला, रोज आरती करायच्या आधी म्हणे मी देवाला धूप दाखवतो, धुपाटणं हातामध्ये घेतो आणि देवाला तिथं धूप दाखवतो. म्हटलं चांगली गोष्ट आहे. चिंकीने विस्तो पेटवला आणि मग तो लागला धुपाटणं शोधायला. त्याला काही धुपाटणं तिथं मिळेना. तो म्हणतो चिंकी धुपाटणं कुठे ठेवलं. ती म्हणे पप्पा तुम्हाला माहिती, मला कुठे माहिती कुठे ठेवलं. अरे मी इथे ठेवलं होतं, कुठे गेलं कुठे गेलं. गोंधळ चालला 5 मिनिटं. हात एवढा कासावीस झाला. म्हणे बाबा रोज धूप दाखवतो आणि आज धुपाटणं सापडेल ना, कुठे ठेवलं कार्ट्यांनी काय माहिती आता. मी म्हटलं आता काय करतो काय माहिती. त्यांनी बाहेर म्हणजे शर्ट वगैरे घातला. मला असं वाटतं की तो आता बाजारात जो नवीन धुपाटणं आणतो का काय माहिती आता. म्हणून त्यांनी लगेच म्हणे आता मी निघतो आणि मी धुपाटण्याची काहीतरी व्यवस्था करतो. दरवाजा जवळ गेला. मी म्हटलं आता हा बाहेरच चालला, काही नाही. दरवाजा त्यांनी झटकन बाजूला केला. म्हटलं दरवाजा बंद करून आता काय करतो आता हा काय माहिती. त्या दरवाजाच्या पाठीमाग सूप भरण्याचा कचरा, ते पत्रा होता, कचरा भरण्याचं ते सूप होतं, ते त्यांनी घेतलं हातामध्ये. म्हटलं हे कशाला त्यांनी घेतलं. चिंकी याच्यामध्ये विस्तो टाक, नाही धुपाटणं सापडत ना, काळजी करू नको, आजच्या दिवस देवाला याच्यामध्येच आपण धूप टाकू. म्हटलं कचरा भरण्याचा सूप आणि त्याच्यामध्ये हा धूप दाखवायची हिंमत करत आहे देवाला. त्या सहस्त्रार्जुना दत्तात्रय प्रभू प्रसन्न झाले. तुला कसं काय होणार, कचरा भरण्याच्या त्या सुपामध्ये तू देवाला धूप दाखवतोय. अशी तर आमची भक्ती आहे. आम्हाला फक्त करायचं माहिती, परंतु कशा पद्धतीने करायचं हे कुठे माहिती, ते माहिती नाही आम्हाला. आणि ते समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कासावीस होतंय अजिबात. आता कसं करायचं, मला तर धूप दाखवायचं आहे परंतु धुपाटणं सापडत नाही. हाताकडे बघतो आणि म्हणतो हे हात काय कामाचे माझे. महिषपती नगरीचा राजा तर होऊ शकत नाही, राज्याभिषेक तर माझा होऊ शकत नाही, राजपुत्र म्हणावा, परंतु हाताकडे बघितल्यानंतर समोरचा कोणी विश्वास ठेवत नाही की हा कृतवीर्याचा पुत्र कार्तवीर्य असेल, असं कोणी विश्वास नाही ठेवत. हे हात तरी काय कामाचे. देवा चांगलं तर तुला काय देऊ शकत नाही, हे थिटे हात तुझ्या उपयोगी जाऊ दे ना. काय केलं त्याने, त्या हातावर, थिटे हातावर विस्तव ठेवला, त्याच्यावर त्याने धूप टाकला आणि धूप दाखवायला श्री दत्तात्रय प्रभूंना त्यांनी सुरुवात केली. श्री दत्तात्रय प्रभूंना करपट वास आला. श्री दत्तात्रय प्रभूंनी पाठीमागं बघितलं आणि श्री दत्तात्रय प्रभू त्याला म्हणतात की सांडी सांडी टाकून दे. क्षणार्धात तो विस्तो खाली टाकला. अश्रू त्याच्या डोळ्यामध्ये फक्त. तो म्हणतोय की देवा श्री दत्तात्रय प्रभू महाराजा, लागू दे नाही हात, तुझ्या सेवेसाठी जरी तुझ्या हात लागले तरी काय हरकत आहे. माझ्याकडनं दुसरी कोणती सेवा नाही होऊ शकत, ही सेवा मात्र मी तिथं करतोय. त्यानंतर काय झालं बऱ्याच जणांना माहिती, म्हणजे तुम्हाला माहिती, शून्य होतं सगळं. सगळं शून्य असताना सुद्धा श्री दत्तात्रय प्रभूंनी एवढं त्याला दिलं, एवढं त्याला दिलं. श्री दत्तात्रय प्रभूंनी एवढं कोणालाच नाही दिलं, कोणालाच नाही दिलं. पण विवेक जागृत नव्हता. दत्तात्रय प्रभूंनी दिलं, पण दत्तात्रय प्रभूंनी दिल्यानंतर दत्तात्रय प्रभूंची प्रसन्नता कशा पद्धतीने आपल्याला टिकवायची आहे हे त्यांनी समजून नाही घेतलं. सावध करत असताना सुद्धा समजून नाही घेतलं. दत्तात्रय प्रभूंनी त्याला सुद्धा 3 शब्दांची अस्थिपरी सांगितलेली होती, तरी सुद्धा समजून नाही घेतलं. विवेक त्याचा जागृत नाही राहिला आणि शेवटी अधपतन तिथं झालं. मला सांगायचं आपल्याला फक्त एवढ्यासाठी, आपण ज्या परमेश्वर अवताराची भक्ती करतो ना, ज्या परमेश्वर अवताराप्रती आपण आपली श्रद्धा समर्पित करतो ना,
पूजा करत असताना त्या परमेश्वराने आपल्याकडनं कोणती आशंसा केलेली आहे आणि त्या आशंसेने जर आम्हाला जीवन जर जगता जर येत असेल तर एखाद्या वेळेला एखादी गाठी नामस्मरण कमी झालं तरी चालेल, परंतु जी आशंसा तुमच्याकडनं व्यक्त केलेली आहे त्या आशंसेला आम्हाला पात्र जर होता जर आलं तर खऱ्या अर्थाने तो अवतार आम्हाला तिथं कळणार आहे. आणि म्हणून इथून आपण जात असताना स्वच्छता आमच्या अंतर्मनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि द्वारका नगरीला आपण वंदन करत असताना इथून तो पक्का निर्धार आपल्याला करता आला पाहिजे की इथून पुढे मी माझं जीवन जगत असताना कुठलाही व्यवहार करत असताना मी आत्मविश्वासाने करणार, दुसऱ्याच्या भरोश्यावर नाही करणार, आत्मविश्वासाने करणार. मी विनाकारण कुठलं लोन नाही काढत बसणार. मला घर बांधायचं ना, माझ्याजवळ येईल तेव्हा मी बांधेल, माझ्या क्षमतेने मी बांधेल, कोणाची बरोबरी करण्यासाठी मी करणार नाही. श्रीकृष्ण महाराजांनी द्वारका बनवली कोणाची बरोबरी करण्यासाठी नाही, मुळीच नाही. कोणाचीच बरोबरी श्रीकृष्ण महाराजांनी केली नाही. आम्ही तर बरोबरी करण्यामध्येच आमचं जीवन चाललं. यांनी ती गाडी घेतली मग मी कधी घेणार, यांनी तेवढी शेती घेतली मग मी माझी कधी घेणार, हीच तर बरोबरी आम्ही तिथं करत बसलो. श्रीकृष्ण महाराजांना आवडणार नाही. आपला मला दिलेला वेळ या ठिकाणी संपत आलेला आहे. म्हणून जाताना मी एवढंच आपल्याला सांगेन की स्वच्छता आणि आत्मनिर्धार हा आपला पक्का करून आपण इथून जाण्याचा प्रयत्न करूया. बाबांनी मला अचानकपणे सांगितलं, बाबांना नाही म्हणता येत नाही तरी सुद्धा बाबांचं जे काही मार्गदर्शन आहे त्याच मार्गदर्शनाने मी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. खरं सांगू का की आता सूत्रसंचालक आमचे अंजनगावकर सर म्हटले की दत्तकथाकार, हे दत्तकथाकार वगैरे सगळं बाबांमुळे, बाबांनी मला ते सगळं सांगितलं, बाबांनी मला ते शिकवलं आणि म्हणून त्याच्यामुळे मी होऊ शकलो. जेरवी इथला एक एक शब्द त्याच बाबांच्या प्रसन्नतेतून, गुरुवर्यांच्या प्रसन्नतेतून आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या अधिकरणांच्या शुभचिंतनातूनच या ठिकाणी व्यक्त होत आहे. एरवी माझ्या शब्दाला ताकद यावी अशा पद्धतीनं माझ्याजवळ काहीच नाही आणि म्हणून ही सेवा मी आपल्या सर्वांना या ठिकाणी समर्पित करतो आणि लांबलेल्या शब्दांना या ठिकाणी थांबवतो. श्री चक्रपाणी महाराज की जय. धन्यवाद बाबा. फार मोलाचा संदेश आपण दिला, कारण आम्ही 2 दिवस द्वारकेत आहोत. आजच तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे बघितलं, बऱ्याचशा स्त्रियांची गर्दी ह्या बांगड्यांच्या दुकानांमध्ये दिसली, पुरुषांची गर्दी भलत्याच ठिकाणी दिसली. हे न्यायचं की चिंतनीच्या रूपाने मिळणारे विचार न्यायचे, त्याचा आपण विवेक करावा. आपण सर्वांना जागं केलं. नाहीतरी आजचं जे युग आहे ते प्रभाते करदर्शनाऐवजी प्रभाते स्क्रीन दर्शनाचं झालेलं आहे आणि म्हणून सर्वांना जागा करण्यासाठी आपण जो आधार दिला विचारांचा तुम्हाला धन्यवाद देतो. आणि यानंतरचे व्याख्याते परमपूजनीय श्री महंत श्री सारंगधर बाबा शमशेरपूर जिल्हा, आपणाला विनंती आहे बाबांना की आपण